Welcome to my channel Learn Easy with Pooja-12. हॅलो एव्हरीवन, आज आपण शिकणार आहोत स्टँडर्ड 4च्या मॅथ्स टेक्स्टबुकमधील लेसन नंबर 2 फन विथ शेप. तर या लेसनमधील मुलांनो आज आपण काय शिकणार आहोत, एक इम्पॉर्टंट पार्ट आहे बघा हा 3 डायमेन्शनल शेप. ठीक आहे, यालाच मुलांनो आपण 3D शेप असंही म्हणतो. आता 3D शेप म्हणजे 3 डायमेन्शनल शेप असं का म्हणतो बरं, तर एखाद्या सॉलिड ऑब्जेक्टला बरोबर लेंथ असेल, विड्थ असेल आणि हाईट असेल, म्हणजे तिन्ही पण असतात की नाही, म्हणून त्याला आपण काय बोलतो 3D शेप किंवा 3 डायमेन्शनल शेप्स. इथे बघा एक चार्ट दिलेला आहे तुम्हाला. आता काय करायचं, आपण चार्ट सॉल्व करायचा आहे. मी तुम्हाला एक्सप्लेन करते. बघा इथे फर्स्ट काय दिलेलं आहे, इकडे काही शेप्स आहेत, नंतर त्याचे वर्टायसेस आहेत, फेसेस आहेत, एजेस आहेत. ठीक आहे, आणि 2D शेप पण दिलेला आहे. ठीक आहे, तर आपण एक एक करून सॉल्व करूया. फर्स्ट बघा काय आहे, तर याला काय म्हणतात, क्युबॉइड. काय म्हणतात, क्युबॉइड. ठीक आहे, तर क्युबॉइडचं काय आपल्याला पहिले दिलं आहे, नंबर ऑफ वर्टायसेस. पहिले तर मी तुम्हाला वर्टायसेस काय असतात, फेसेस काय असतात आणि एजेस काय असतात आणि ते कसे काउंट केले जातात हे एक्सप्लेन करते. ठीक आहे, आता फर्स्ट आपण क्युबॉइडचंच बघूया. इथे बघा मी एक क्युबॉइड बनवला आहे तुमच्यासाठी. ठीक आहे, तर फर्स्ट काय आहे, वर्टायसेस. वर्टायसेस म्हणजे काय असतात, हे बघा, हे जिकडे सर्व बाजू इकडे जॉईंट होतात ना, इथे कॉर्नर असतो ना, त्यालाच काय म्हणतात, वर्टायसेस असं म्हणतात. ठीक आहे, हे आपण काउंट करायचे असतात. त्यानंतर फेसेस. फेसेस म्हणजे काय काउंट करायचं मुलांनो, तर फेसेस म्हणजे हा बघा, हा जो फ्लॅट सरफेस दिसतोय ना, इथे इथे हा जो फ्लॅट सरफेस आहे ना, त्याला आपण फेसेस असं म्हणतो. त्यानंतर एजेस. आता एजेस म्हणजे काय, तर हे जे फेसेस आहेत बरोबर, हे जिकडे जॉईंट होतात तिकडे अशी कडा तयार होते की नाही, त्याला आपण एजेस असं म्हणतो. मग ह्या आपण काउंट करायच्या असतात. ठीक आहे, हे कळालं मुलांनो की वर्टायसेस कसे काउंट करायचे, फेसेस कसे काउंट करायचे आणि एजेस कसे काउंट करायचे. चला आता आपण काउंट करूया. तर क्युबॉइडचंच पहिले काउंट करूया. बघा वर्टायसेस. ठीक आहे, चला इथे बघा 1 2 3 4 टर्न करा 5 6 7 8. किती आहेत वर्टायसेस, 8. आता बघा इथे मी तुमच्यासाठी ड्रॉ सुद्धा केला आहे, त्यात पण मी तुम्हाला दाखवते. हे बघा आहे की नाही क्युबॉइड, तर हे असतात वर्टायसेस. किती आहेत बघा, 1 2 3 4 5 6 7 8 आहेत की नाही. मग याचा आन्सर काय लिहिणार आपण, 8. मग काय सांगितलं आहे, नंबर ऑफ फेसेस. आता फेसेस काय सांगितलं बघा मुलांना मी तुम्हाला, हा जो फ्लॅट सरफेस असतो बघा, आपण काउंट करूया 1 2 3 4, हा इकडे 5 आणि या बाजूला असतो हा 6. किती आहे, 6. मग आपण लिहायचं 6. आता नंबर ऑफ एजेस. एजेस म्हणजे काय सांगितलं की नाही मी तुम्हाला, की ज्या लाईन असतात, हे मी तुम्हाला ड्रॉ केलेले त्यात पण समजवते. काय इथे काउंट करूया. काय सांगितलं, एजेस म्हणजे हे जे सरफेस आहेत ना, ते इकडे जॉईंट होतात, ती असते एज. मग बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत की नाही 12 एजेस मुलांनो. मग इथे आपण लिहिणार 12 एजेस. कळालं एकदम, असं आपण सर्व काउंट करणार आहे. ठीक आहे, त्याआधी मुलांनो इथे बघा 2D शेप पण आपल्याला दिलेला आहे. हा काय आहे, रेक्टँगल आहे की नाही, 2 डायमेन्शनच दिसतात आपल्याला, म्हणून हा 2D शेप आहे. आता नेक्स्ट काय बघायचं आहे आपल्याला, बघा हा कोणता शेप आहे मुलांनो, तर क्यूब. क्यूब आहे. ठीक आहे, क्यूबसुद्धा आपण स्टार्टिंग करूया. चला, नंबर ऑफ वर्टायसेस बघा इथे 1 2 3 4 टर्न करा 5 6 7 8 आहेत. आता मी इथे ड्रॉ केले, तिथे पण मी तुम्हाला दाखवते कसे वर्टायसेस काउंट करायचे. 1 2 3 4 5 6 7 8 आहेत की नाही. चला मग आता लिहूया इथे आपण 8. ओके,
नेक्स्ट काय आहे नंबर ऑफ फेसेस. इथे मी तुम्हाला आता दाखवले ना बघा 1 2 3 4 5 अँड 6 किती असतात फेसेस 6. आता नंबर ऑफ एजेस. एजेस पण तुम्हाला मी ड्रॉइंग केलं ना तिथे समजवते. ठीक आहे हे बघा एजेस काय सांगितलं मी हे जे फ्लॅट सरफेस आहे ते जॉईंट होतात ना ती एज असते. मग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 आहेत की नाही 12. मग चला लिहूया 12. आता क्यूब हा 3D शेप आहे आणि त्याचा 2D शेप काय आहे तर स्क्वेअर. याला तर आपण ओळखतं की नाही. ठीक आहे नेक्स्ट बघा काय आहे तर याला काय म्हणतात कोन. ओके याला म्हणतात कोन. आता बघा कोनचं काय आहे इथे बघा कोनचा शेप बनवला आहे मी. फर्स्ट काय आहे नंबर ऑफ वर्टायसेस. आता वर्टायसेस काय असतात सांगितले की नाही मी हा जो कॉर्नर आहे ना याला वर्टायसेस म्हणतात. मग हा किती आहे किती दिसतोय बघा मुलांनो एकच दिसतोय की नाही अजून कुठे आहे नाही. मग काय लिहिणार आपण 1. ठीक आहे आता नंबर ऑफ फेसेस म्हणजे काय मी सांगितलं ना हा जो फ्लॅट सरफेस तुम्हाला दिसतो की नाही त्याला फेसेस असं म्हणतात. तर बघा कोनमध्ये कसं काउंट करायचं असतं तर इथे हा सर्क्युलर भाग दिसतो आपल्याला. हा सर्क्युलर हा एक फेस असतो. ठीक आहे त्याच्यानंतर हा इकडे दिसतोय हा सेकंड. असे 2 फेसेस असतात कोनला मुलांनो. ठीक आहे मग आपण इथे लिहिणार 2. नेक्स्ट काय आहे नंबर ऑफ एजेस. एजेस म्हणजे सांगितलं की नाही मी तुम्हाला की 2 फेसेस असतात ते जिथे जॉईंट होतात. तर किती दिसतंय बघा याच्यामध्ये तुम्हाला दिसतंय एकच आहे. मग काय लिहायचं 1. आता मी इथे बघा ड्रॉ पण केले त्यात पण तुम्हाला सांगते. ठीक आहे की कोणचं कसं आपण काउंट करायचं असतं. वर्टायसेस फेसेस बघा इथे आहे वर्टायसेस म्हणजे काय सांगितलं मी तुम्हाला कॉर्नर आहे की नाही मग हा कॉर्नर. ठीक आहे त्याच्यानंतर काय सांगितलं मी तुम्हाला फेसेस. फेसेस कसे काउंट करायचे कोनमध्ये तर हा जो सर्क्युलर असतो हा असा इकडे हा 1 असतो फेस. ठीक आहे हा पूर्ण गोल दिसतो की नाही आणि हा जो दिसतो की नाही आपल्याला फ्लॅट सरफेस हा आहे सेकंड. असे 2 फेसेस आहेत. ठीक आहे त्याच्यानंतर एजेस. एजेस कसे असतात बघा मुलांनो मी सांगितलं ना हा जो जॉईंट होतो बरोबर हा सर्क्युलर पार्ट आणि हा फ्लॅट सरफेस इथे जॉईंट होतो हा काय असतो एजेस असतो. कळलंय. आता बघा मुलांनो नेक्स्ट काय आहे सिलेंडर हा शेप. ठीक आहे सिलेंडर CYLINDER हा सिलेंडर शेप आहे. ठीक आहे हा बघा हा सुद्धा मी तुमच्यासाठी शेप बनवला आहे. फर्स्ट काय आहे नंबर ऑफ वर्टायसेस. आता वर्टायसेस बघा हा सिलेंडर शेप बनवला आहे. आता याच्यामध्ये कुठे तुम्हाला वर्टायसेस म्हणजे कुठे कॉर्नर दिसतोय का मुलांनो नाही की नाही. मग हा काय असतो 0. ओके दाखवते मी तुम्हाला ड्रॉइंगमध्ये. बघा इथे आहे का कुठेतरी वर्टायसेस कॉर्नर आहे का नाही ना. मग काय 0 असतो. नेक्स्ट काय आहे फेसेस. आता फेसेस कसे काउंट करायचे बघा जे आपल्याला फॅट सरफेस किंवा दिसतात ना. आता सिलेंडरमध्ये सुद्धा बरेच मुलं कन्फ्यूज होतात मग. ठीक आहे तर नीट लक्ष देऊन बघा मुलांनो. इथे बघा हा एक फ्लॅट सरफेस दिसतोय हा झाला 1. ठीक आहे त्याच्यानंतर इकडे एक आहे हा झाला 2. त्याच्यानंतर मुलांनो हे 2 फ्लॅट असतात आणि एक सर्क्युलर हा पण आपल्याला दिसतो की नाही. मग हा असतो 3. मग सिलेंडरचे किती फेसेस असतात 3. कळालंय. आता नंबर ऑफ एजेस. एजेस सांगितलं मी की हे फ्लॅट सरफेस इथे जॉईंट होतात. मग बघा इथे झालाय हा आहे 1 एज आणि इकडे हा बघा हा आहे 2. मग किती एजेस आहेत 2. मी तुम्हाला ड्रॉइंगमध्ये पण दाखवते. बघा फेसेस हा जो आहे ना पूर्ण हा 1 हा आहे इकडे फ्लॅट सरफेस हा 2 आणि हा असा सर्क्युलर हा असतो 3. हे असतात 3 फेसेस. आणि एजेस. एजेस कसं बोलतो आपण हे जे फेसेस आहेत ते जॉईंट होतात.
तिथे होतो एज 1 अँड दिस इज 2 आहे की नाही 2 एजेस. ठीक आहे. आणि हा आहे त्याचा 2D शेप. ओके. आता लास्ट कळालं आहे मुलांनो. ठीक आहे. काही क्वेरी असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये लिहू शकता. ओके. लास्ट आहे आपला हा काय आहे स्पियर. ओके. तर याच्यासाठी मी तुम्हाला दाखवायला काय आणलं आहे तर एक बॉल आणला आहे. बघा हा असतो स्पियर शेप. ठीक आहे. तर फर्स्ट काय विचारलं आहे व्हर्टायसेस. व्हर्टायसेस म्हणजे कॉर्नर असतात. तर दिसत आहेत का मुलांना याच्यामध्ये कुठे नाही दिसत आहेत ना कॉर्नर दिसत आहेत नाही. मग इथे 0. नंबर ऑफ फेसेस. फेसेस बघा आता इथे पण कन्फ्युजन होतं मुलांचं. फेसेस म्हणजे काय इथे फ्लॅट नाही आहे पण हा सर्क्युलर आहे की नाही. मग हा सर्क्युलर हा एक फेस झाला. आपला सर्क्युलर फेस दिसतोय की नाही बघा. मग इथे 1 येणार. नंतर नंबर ऑफ एजेस. एजेस आहेत का कुठे कुठे जॉईंट आहे का बघा. पूर्ण एक सर्क्युलर फेसच आहे की नाही बरोबर. मग इथे पण काय येणार 0. ओके. आणि हा आहे आपला सर्कल 2D शेप. आता मी तुम्हाला ड्रॉमध्ये पण दाखवते. बघा हा आहे स्पियरचा शेप. याच्यात कुठे व्हर्टायसेस दिसतोय कॉर्नर कुठे आहे नाही बरोबर 0. त्याच्यानंतर फेसेस बघा सर्क्युलर मी तुम्हाला बॉल फिरवून दाखवला की नाही. मग हा सर्क्युलर काय असतो एक फेस असतो बरोबर. हा पूर्ण असा सर्क्युलर कुठून पण फिरवला तरी हा काय आहे 1 फेस असतो त्याचा. आणि एजेस. एजेस म्हणजे 2 फेसेस असेल आणि ते जॉईंट होत असतील तर एज तयार होते. पण इथे एकच सर्क्युलर फेस आहे बरोबर म्हणून इथे एजेस पण नाही आहे. कळालं मुलांनो. अशा तऱ्हेने मुलांनो हा आपला चार्ट कंप्लीट झालेला आहे. कळलंय ना मुलांना तुम्हाला. ठीक आहे. काय मुलांनो तुम्हाला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर लगेचच लाईक करा आणि शेअर करायला तर अजिबात विसरू नका. म्हणजे काय होईल तुमच्याबरोबर तुमचे फ्रेंड्स पण बघतील की नाही आपला व्हिडिओ आणि त्यांना पण हेल्प होईल. आणि अजून एक गोष्ट तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या. ठीक आहे. आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करायला पण विसरू नका. ठीक आहे. तर भेटूया आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. लाईक शेअर अँड सबस्क्राईब. थँक यू. टेक केअर अँड बाय बाय.